1923मध्ये नोव्हेंबरला जर्मनीमध्ये एक महिला बर्लिनमध्ये एका बेकरीमध्ये गेली, एक पूर्ण कॅश भरलेली बॅग घेऊन. काय घ्यायचं होतं तिला? फक्त एक ब्रेड. बेकरीवाल्याने तो पैशाचा ढीग बघितला, पैसे मोजले आणि तिला सांगितलं की 200 बिलियन मार्क्स कमी पडत आहेत. मार्क ही जर्मनीची करन्सी. 200 बिलियन मार्क्स कमी पडतात आहेत. एक तर ती पैशाने भरलेली बॅग घेऊन गेली आहे आणि तो बोलतो आहे की ही बॅग पुरेशी नाही आहे आणि तिला काय हवं आहे तर एक ब्रेड. का? कारण सकाळपासून त्या ब्रेडची किंमत दुप्पट झाली होती. ती बॅग ठेवली तिने तिथेच आणि पैसे आणायला गेली घरी. 10 मिनिटांनी ती परत आली तर बॅग गायब होती. पण ते जे पैसे होते बॅगेतले ते सगळे तिकडेच फुटपाथवर ढिगामध्ये पडलेले. कोणीतरी बॅग चोरली होती आणि पैसे तसेच सोडून दिले होते, कारण बॅगची किंमत त्या पैशापेक्षा जास्त होती. मी खोटं नाही सांगत आहे, ही डॉक्युमेंटेड हिस्ट्री आहे. हे हायपर इन्फ्लेशनच्या एंड स्टेजमध्ये घडतं आणि हायपर इन्फ्लेशनचे ॲक्च्युली 5 स्टेजेस आहेत, जे 1914 ते 1923च्या दरम्यान जर्मनीमध्ये घडले. आता मी तुम्हाला सांगतो नॉर्मल इन्फ्लेशन कसं हायपर इन्फ्लेशनमध्ये बदलतं ते, आणि अमेरिका कशी हायपर इन्फ्लेशनच्या दिशेने चालली आहे ती. कारण तो पॉईंट ऑफ नो रिटर्न आहे, ज्याबद्दल बहुतेक इकॉनॉमिस्ट बोलत पण नाही. विचार करा, एक वर्थलेस कॅशने भरलेल्या बॅगपासून अमेरिका फार दूर नाही आहे. हे त्यांच्या सत्तेमध्ये असलेले लोक मान्य करतात आहेत का? नाही. पण सत्य परिस्थिती हीच आहे की ते हायपर इन्फ्लेशनच्या खूप जवळ आहेत. हायपर इन्फ्लेशनचे जे 5 स्टेजेस आहेत त्याच्यातला कदाचित अमेरिका हा 2ऱ्या किंवा 3ऱ्या स्टेजमध्ये असण्याची शक्यता आहे. आता हे तुम्हाला कोण स्कूलमध्ये शिकवत नाही. हे वायमार हायपर इन्फ्लेशनची जी सुरुवात आहे ह्याला वायमार हायपर इन्फ्लेशन म्हणतात. ह्याची सुरुवात ॲक्च्युली हायपर इन्फ्लेशनपासून नाही झालेली. ते समजून घ्यायला ॲक्च्युली आपल्याला 1914चा जर्मनी समजून घ्यावा लागेल. वर्ल्ड वॉर 1च्या आधी जर्मन मार्क ही जगातली सगळ्यात रिस्पेक्टेड करन्सीपैकी एक होती, जी गोल्डने बॅक होती. जर्मनी एक इंडस्ट्रियल पॉवर होता, जगातली सर्वात मोठी इकॉनॉमी. करन्सी मजबूत होती, इकॉनॉमी वाढत होती, सगळं स्टेबल दिसत होतं. पण वर्ल्ड वॉर 1 सुरू झालं आणि इथेच तो ट्रॅप तयार झाला. जर्मनीला काय करायचं होतं? जर्मनीला इतर देशांसारखं मोठं मिलिटरी ऑपरेशन फायनान्स करायचं होतं. का? बस करायचं. त्यांच्याकडे 2च पर्याय होते. एक तर लोकांवर टॅक्स वाढवायचा किंवा पैसा उधार घ्यायचा. आता लोकांवर टॅक्स वाढवला ते त्या पॉलिटिकली ते अनपॉप्युलर प्रकार आहे हा. आणि पैसा उधार घ्यायचा म्हणजे करन्सी प्रिंट करणार, करन्सी प्रिंट करावी लागणार. जो दुसरे मार्ग निवडतात तो त्यांनी मार्ग निवडला करन्सी प्रिंट करण्याचा. सुरुवातीला ते काम करत असल्यासारखं वाटतं. गव्हर्नमेंटने वॉर बॉन्ड्स काढले, खूप कर्ज घेतलं, सेंट्रल बँकने मास प्रिंट करून बॉन्ड्स विकत घेतले, मनी सप्लाय वाढली. पण प्राइसेस लगेच एक्सपोर्ट झाल्या का? नाही. का? कारण वेलॉसिटी ऑफ मनी. युद्धकाळामध्ये रॅशनिंग होती, लोक सेव्हिंग करत होते, स्पेंडिंग करत नव्हते. त्याच्यामुळे नवीन छापलेला प्रिंट केलेला पैसा हा इकॉनॉमीमध्ये फिरत नव्हता. लोक स्पेंडच नाही करत आहे, तो पैसा फिरणार कसा? त्याच्यामुळे तो साठवून ठेवला जात होता किंवा वॉर बॉन्ड्समध्ये जात होता. इन्फ्लेशन होती पण ती लपलेली होती. प्रेशर कुकरसारखी झाकण अजून उघडलं नव्हतं. 1918च्या नोव्हेंबरमध्ये जर्मनी युद्ध हरला आणि इथूनच ॲक्च्युली नाईटमेअर सुरू झाली. 1919मध्ये ट्रिटी ऑफ वर्साईल लागू झाला आणि जर्मनीवर 132 बिलियन गोल्ड मार्क रिपेरेशन लादण्यात आली. 132 बिलियन म्हणजे तुम्ही जर आजच्या पैशात मोजायला गेलात तर जवळजवळ $400+ बिलियन्स डॉलर्स. $1 बिलियन म्हणजे 8,500 ते 9,000 करोड. आता विचार करा की 132 बिलियन डॉलर्स त्यांच्यावर लादण्यात आले. 4 वर्षाच्या युद्धामध्ये ऑलरेडी जर्मनी मेला आहे. त्याच्यासाठी हे मेल्यासारखं होतं. आता गव्हर्नमेंटला पैसे तर द्यायचेच आहेत. पण प्रॉब्लेम असा होता की त्यांच्याकडे गोल्ड मार्क्स नव्हतेच.
त्यांच्याकडे होते पेपर करन्सीज, पेपर मार्क्स. म्हणून त्यांनी एक गोष्ट केली की अजून जास्त पैसे प्रिंट केले आणि फॉरेन करन्सी विकत घेतली. इथेच स्टेज 1 सुरू होतो. ज्या वेळेला फॉरेन करन्सी विकत घ्यायला सुरुवात होते, पैसे मतलब प्रिंट करून, त्यावेळेला स्टेज 1 सुरू होते गव्हर्नमेंट स्पेंडिंग ट्रॅप. त्याला म्हणतात गव्हर्नमेंट स्पेंडिंग ट्रॅप. जे गव्हर्नमेंट आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करते आणि तो खर्च मनी प्रिंटिंगने फायनान्स करते. कारण वेगळं असू शकतं, वॉर, रिपेरेशन, स्टिम्युलस, पण मेकॅनिझम एकच असतो. जे पैसे नाहीत ते खर्च करा, ते भरून काढायला पैसे छापा, स्वतःला सांगा की हे टेम्पररी. जर्मनी स्टेज 1मध्ये 1914मध्ये गेला आणि अमेरिका स्टेज 1मध्ये हा 2008मध्ये गेला, ज्यावेळेला रिसेशन आलेलं. 2008 फायनान्शियल क्रायसिस हे अमेरिकेसाठी वर्ल्ड वॉर 1 सारखीच मुवमेंट होती. फेडरल रिझर्व्हने क्वांटिटेटिव्ह इझिंग सुरू केलं, म्हणजे थेट पैसे छापणं, तेच मनी प्रिंट करणं. ट्रिलियन्स ऑफ डॉलर प्रिंट केले गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि मॉर्गेज सिक्युरिटी खरेदीसाठी. आपल्याला सांगितलं की टेम्पररी आहे, इमर्जन्सी आहे. पण मग 2020मध्ये कोविड आला आणि मनी प्रिंटिंग ओव्हरड्राईव्हमध्ये गेलं, म्हणजे अजून त्यांनी मनी प्रिंट करायला सुरुवात केली. US गव्हर्नमेंटने 6 ट्रिलियन पॅन्डेमिक रिलीफवर खर्च केले. फेडचा बॅलन्स शीट 4 ट्रिलियनवरून 9 ट्रिलियनवर गेला. इतिहासात कधी न छापले इतके पैसे 2021मध्ये अमेरिकेमध्ये छापले गेले. जर्मनी स्टेज 1मध्ये साधारणपणे 1914 ते 1921पर्यंत होता, म्हणजे सुमारे 7 वर्ष. त्यावेळेला प्राइसेस वाढल्या पण कॅटॅस्ट्रॉफिक लेवलला गेल्या नव्हत्या. 1914मध्ये एक अर्धा मार्कमध्ये एक ब्रेड मिळत होता, तो 1921मध्ये म्हणजे 7 वर्षानंतर 4 मार्क्सचा झाला. तर इन्फ्लेशन कळून आलं नाही. इन्फ्लेशन होतं पण ते हायपर इन्फ्लेशन नव्हतं. लोक अस्वस्थ झाले होते पण त्यांनी स्वतःला ॲडजस्ट केलं. त्यांना वाटलं युद्ध संपलं आहे, आता सगळं नॉर्मल होईल. पण नाही, ते चुकले. कारण स्टेज 1ने स्टेज 2ची जमीन तयार केली होती. स्टेज 2 काय असते? स्टेज 2 असते करन्सी क्रायसिस. हा तो क्षण असतो जेव्हा बाहेरचं जग तुमच्या करन्सीवरचा विश्वास गमावतो. जर्मनीमध्ये हे 1921-1922मध्ये घडलं. फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि गव्हर्नमेंटला कळलं की जर्मनी रिअल व्हॅल्यूमध्ये रिप्रेशन करू शकत नाही. जर्मनी जे मार्क प्रिंट करत होती, म्हणजे जी करन्सी प्रिंट करत होती, ते दर महिन्याला कमी किमतीचे होत होते. इंटरनॅशनल ट्रेडर्सने ती करन्सी स्वीकारण्यात नाकारलं. ते गोल्ड, डॉलर आणि पाऊंड्स मागायला लागले. जर्मन मार्क फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये कोसळायला लागला. जानेवारी 1921च्या जानेवारीमध्ये $1 म्हणजे 65 मार्क्स होता, 65 मार्क्स. तोच जानेवारी 1922च्या जानेवारीमध्ये $1 191 मार्क्स होता. तोच म्हणजे 1 वर्षाने. आणि तोच डॉलर जुलैच्या 1922मध्ये साधारण $1 493 मार्क्सला होता. इथे विशियस सायकल सुरू झाला. करन्सी पडली, इम्पोर्ट्स महाग झाले, डोमेस्टिक प्राइसेस वाढल्या, गव्हर्नमेंटने जास्त पैसे छापले, पण करन्सी अजून पडली होती का? हो, अजून पडली. हा फीडबॅक लूप होता. हा पॉईंट ऑफ नो रिटर्न होता. आता अमेरिका हा स्टेज 2मध्ये 2022मध्ये त्यांनी प्रवेश केला. दशकानुदशकं US डॉलर वर्ल्ड रिझर्व्ह करन्सी होता. अजूनही आहे थोड्याफार प्रमाणात. ऑइल, ट्रेड, रिझर्व्ह सगळं डॉलर्समध्ये होत होतं. त्या डिमांडमुळे अमेरिका प्रचंड पैसा प्रिंट करू शकत होतं आणि त्याचा परिणाम लगेच दिसत नव्हता. पण आता त्याचे क्रॅश दिसायला लागले. 2022मध्ये सौदी अरेबियाने ऑइलसाठी चायनीज युआन ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली आहे. चायना आणि रशिया जो काही ट्रेड करतात आहेत त्याच्यामध्ये डॉलर इन्व्हॉल्वच नाही आहे. ब्रिक नेशन्स अल्टरनेटिव्ह पेमेंट सिस्टीम तयार करतात आहेत आणि 2030पर्यंत ती पूर्ण ऑपरेशन असेल. आणि त्यांची एक स्वतःची कदाचित करन्सी येते ब्रिक्स डॉलर म्हणून, आणि ती करन्सी गोल्ड बॅक डॉलर आहे. त्याला गोल्ड बॅक करतं. सेंट्रल बँक ज्या आहेत त्या डॉलर रिझर्व्ह कमी करतात आहेत आणि गोल्ड खरेदी वाढवतात आहेत. आणि पहिल्यांदाच डॉलरशिवाय फ्युचरसाठी जग तयारी करते. डॉलर इंडेक्समध्ये व्होलॅटिलिटी वाढते. फेड रेट हाईक थांबवतो, कट सिग्नल देतो, तेव्हा डॉलर कमजोर होतो आणि फेडनी ते सिग्नल्स दिलेत. आणि हळूहळू आता डॉलरवरचा पूर्ण विश्वास डळमळत चालला आहे. जर्मनीमध्ये स्टेज 2 साधारण 18 महिने चालला. अमेरिका 2022मध्ये स्टेज 2मध्ये गेली असेल तर आपण आता स्टेज 3च्या उंबरठ्यावर आहे, हे त्यांना समजायला पाहिजे.
स्टेज 3 काय असतो? स्टेज 3 असतो सायकोलॉजिकल ब्रेक. हा सगळ्यात महत्त्वाचा स्टेज आहे. हा स्टेज लोकांच्या मनात तयार होतो. जर्मनीमध्ये 1922च्या समर फॉलमध्ये हा झाला. लोकांना कळलं की पैसा मरतोय, त्याला काय व्हॅल्यूच नाही आहे. त्याच्यामुळे मार्क म्हणजे तिकडची करन्सी ठेवणं म्हणजे दररोज गरीब होणं. मग त्यांनी त्यांचा बिहेवियर बदलला. त्यांनी काय केलं? त्यांनी सेव्हिंग्स बंद केली. पगार मिळताच खर्च सुरू केला. कशावर? क्लोथ्स, टूल, फूड, फर्निचर, काहीही रिअल वस्तू. बिझनेसने लिटरली प्रायसेस लावणं बंद केलं. आपल्याकडे ज्या MRPs आहेत त्या MRP लावणंच जर बंद केलं, तसं प्रकार त्यावेळेला तिकडच्या बिझनेसेसने करणं चालू केलं. कारण सकाळी त्याची प्राईस वेगळी असायची आणि दुपारी त्याची प्राईस वेगळी असायची. वर्कर्सने डेली पे मागायला पहिला सुरुवात केली. त्याच्यानंतर ते दिवसात 2दा मागायला लागले. त्याच्यानंतर ते अनेक वेळा मागायला लागले. व्हेलॉसिटी ऑफ मनी एक्सप्लोड झाली. तीच गोष्ट इन्फ्लेशनला हायपर इन्फ्लेशनमध्ये कन्वर्ट करते. जर्मनीमधली ब्रेडची जी प्राईस होती ती 1922च्या जानेवारीमध्ये 4 मार्क होती. मगाशी मी तुम्हाला बोललो. ते डिसेंबर 1922मध्ये 163 मार्क होती. आणि तीच म्हणजे 1 वर्षांनी. आणि तीच जानेवारी 1923मध्ये 250 मार्क्स होती, म्हणजे फक्त एका महिन्यानी. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी जुलैमध्ये ती 3465 होती. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये म्हणजे फक्त 2 महिन्यांनी 5,71,200 मार्क्स होती. आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये म्हणजे त्याच्यानंतर फक्त 2 महिन्यांनी 1923च्या 21 बिलियन मार्क्स होती. अमेरिका हा आता स्टेज 3मध्ये प्रवेश करते. कारण तिकडचे सेव्हिंग रेट्स कोलॅप्स झालेत. क्रेडिट कार्ड डेट ऑल टाईम हाय. लोक सेव्हिंग काढतात आहेत आणि कॉर्पोरेशन रिअल असेट्स खरेदी करतात आहेत. जे रिच लोक आहेत, वेल्दी लोक आहेत, ते गोल्ड, सिल्वर, रिअल इस्टेट, बिटकॉईनकडे जातात आहेत. स्टॉक मार्केट रॅली इकॉनॉमी स्ट्रॉंग असल्यामुळे नाही, तर कॅश धरून ठेवणं नको म्हणून आहे. सायकोलॉजिकल ब्रेक ऑलरेडी सुरू झालेले आहे. ह्याच्यानंतर जो येतो तो असतो स्टेज 4 गव्हर्नमेंट पॅनिक. गव्हर्नमेंटला कळतं की कंट्रोल जातो आहे. जर्मनीमध्ये 1923मध्ये प्राईस कंट्रोल लावले. ब्लॅक मार्केट वाढले. लार्जर डिनॉमिनेशन नोट छापली. त्यांनी 1923च्या जानेवारीमध्ये 1000 मार्कची नोट काढली. आणि त्याच्यानंतर अवघ्या 7-8 महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये 100 ट्रिलियनची एक नोट काढायला सुरुवात केली. त्याच्या ब्लेम गेम सुरू झाला. फॉरेन पॉवर्स, स्पेक्युलेटर्स, बँकर्स. डिसीज मनी प्रिंटिंग होती, पण ट्रीटमेंट सिम्पटम्स वर होतं. अमेरिकेतसुद्धा कदाचित आता स्टेज 4मध्ये जाते. फेड रेट्स वाढवतो, पण जास्त वाढवू शकत नाही. US डेट $34 ट्रिलियन आहे. 1 ट्रिलियन म्हणजे 1000 बिलियन्स आणि 1 बिलियन म्हणजे जवळजवळ 8,500 ते 9,000 करोड. $34 ट्रिलियन त्यांचा डेट आहे, कर्ज आहे त्यांच्यावर. आणि त्यांची GDP किती आहे? $30 ट्रिलियन. ते दरवर्षी $1 ट्रिलियन फक्त कर्जाचा इंटरेस्ट देतात आहेत. आता जर रेट्स वाढवले तर गव्हर्नमेंट बँकरप्ट होईल. स्केपकटिंग सुरू आहे. पुतीन, कॉर्पोरेशन, सप्लाय चेन, स्टुडंट लोन फॉरगिव्हनेस, स्टिम्युलस, सबसिडीज. कशावर? पण सगळं प्रिंटेड मनीवर. ह्याच्यानंतर ज्यावेळेला करन्सी पूर्ण कोलॅप्स होते, त्याच्यानंतर जी 5वी स्टेज असते ती असते कोलॅप्स. म्हणजे तिथे लाईफ कोलॅप्स होते. करन्सी मरते. जर्मनीमध्ये नोव्हेंबर 1923मध्ये गव्हर्नमेंटने मार्क बंद केला आणि रेंटेड मार्क आणला. एक नवीनच करन्सी आणली. ती रिअल असेट बॅक्ड होती. त्याच्यामुळे हायपर इन्फ्लेशन एका रात्रीत थांबली, पण डॅमेज जो व्हायचा तो झाला होता. मिडल क्लास पूर्णपणे वाईपआउट झाला. सेव्हिंग लोकांचे झिरो झाले. जे पेन्शनर्स होते ते बिचारे गरिबीत मरण पावले. आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूटवरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे संपला. आता 2026मध्ये US डेट जवळजवळ कदाचित 40 ट्रिलियन पार करेल. इंटरेस्ट पेमेंट टॅक्स रेव्हेन्यूच्या कदाचित 20% जास्त होतील. फेड तर ट्रॅप आहे. सेलिंग बॉन्ड्स क्रॅश करतील. नॉट सेलिंग मीन्स इन्फ्लेशन. ब्रिक्स गोल्ड बॅक करन्सी कदाचित 2025-2026मध्ये येऊ शकते. कदाचित 2027सुद्धा त्याच्यासाठी जाईल, पण ब्रिक्सची गोल्ड बॅक करन्सी येईल. आता डॉलर ओव्हरसीज परत आला तर वेलॉसिटी एक्सप्लोड होईल.
रिझर्व्ह करन्सी लाईफस्पॅन संपते, एम्पायर सायकल्स रिपीट होतो. त्याच्यामुळे अमेरिकेला एक कळायला पाहिजे की हायपर इन्फ्लेशन हे हळूहळू येतं आणि मग अचानक सगळं संपतं. जर्मनीला वाटलं होतं की आपण स्पेशल आहेत, पण ते चुकले आणि अमेरिकासुद्धा चुकतोय. स्टेज 5 आला तर प्रश्न एकच की तुम्ही किती गमावाल. पेपर किती गमावाल नाही, रिअल असेट. कारण रिअल असेट वाचवतात. त्याच्यामुळे क्लॉक सुरू आहे, टिक 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 टिक. हायपर इन्फ्लेशन अचानक येत नाही, ती हळूहळू येते. पण एकदा आली की ती थोड्याच स्पॅनमध्ये सगळं उद्ध्वस्त करून जाते. जर्मनीमध्ये 4 मार्कचा ब्रेड काही महिन्यात 201 बिलियन मार्क्सचा झालेला. म्हणजे तुम्ही विचार करा, आज 2024 संपतो आहे आणि आज 2025 संपला आहे आणि आपण 2026मध्ये. हे सगळे 5 स्टेजेस एकदम क्लिअर कट दिसतात आहेत, सगळे पॅटर्न मॅच होतात आहेत. जर्मनीला सुद्धा वाटलं होतं की आपली करन्सी अनटचेबल आहे, पण ते चुकीचं होतं. आणि अमेरिकेसुद्धा इकडे चुकीची आहे. कारण एकदा मनी प्रिंटिंग सुरू झालं तर ते थांबवणं जवळजवळ अशक्य असतं. एक सायकोलॉजिकल ब्रेक झाला तर परत जाण्याचा मार्ग नसतो. आणि स्टेज 5 आला तर तोच प्रश्न उरतो की तुम्ही किती गमावणार. पैशांनी भरलेली बॅग त्याची किंमत शून्य. त्याच्यामुळे वेळ असतानाच पेपर पैसे खऱ्या असेटमध्ये बदला. कारण क्लॉक चालू आहे, टिक 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 टिक.